भाषण करताना थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं, वेळेवर न आठवणं, यावर रामबाण उपाय. आमचं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यात होतं. हे प्रशिक्षण जॉईन करायचं असेल किंवा आठवड्यातून 1 दिवस असं दुसऱ्या प्रकारचं प्रशिक्षण, कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. किंवा दैनंदिन जीवनामध्ये जेवढी काही भाषणं आहेत, ही सर्व भाषणे एकाच पुस्तकामध्ये. पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना. हे पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. म्हणजे तुमच्या वक्तृत्वावर तुमची संधी अवलंबून असते. अटलजींच्या नंतरचं पुढचंही उदाहरण आपण राजकीय क्षेत्रातलं पाहिलं तर यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पक्षच अख्खा स्वतःच्या भाषणावर उभा केलाय. आणि त्यांचं बोट खासियत आहे बरं का. बोट बॉडी लँग्वेज मध्ये काही माणसाचं काही एक खासियत राहते. मग त्यामध्ये विलासराव देशमुखांची मान असायची. हे बॉडी लँग्वेजचा भाग झाला. लातूरकडलं कोण आहे? लातूरकडले तुम्ही लातूरकडला आहे की कोणीतरी? विलासरावांची मान असायची, बाळासाहेबांचं बोट असायचं. या ज्या ढबी आहेत ना, या लोकांच्या लक्षात राहतात. देवानं प्रत्येकाला वेगळं निर्माण केलंय. आपल्यात काहीतरी वेगळेपण आहे. मग आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये वेगळेपण आहे, आपल्या बोलण्यात वेगळेपण आहे, आपल्या स्वभावात वेगळेपण आहे, आपल्या दिसण्यात वेगळेपण आहे, आपल्या असण्यात वेगळेपण आहे, आपल्या विचारात वेगळेपण आहे, आपल्या बोलण्यात वेगळेपण आहे, आपल्या आवाजात वेगळेपण आहे. हे वेगळेपण जपता आलं पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेबांचं वेगळेपण, बाळासाहेब बोट कुठेही जा, हात बोट, हे त्यांचं बॉडी लँग्वेजचा एक विशिष्ट भाग आहे आणि ते वैशिष्ट्य आहे त्यांचं. खरंच माणूस वेगळा बनवला देवानं. हेनरी फोर्ड नावाचा फोर्ड गाडीचा निर्माता असं सांगतो, मी सगळ्या गाड्या बनवल्या. हेनरी फोर्ड नावाचा फोर्ड गाडीचा निर्माता असं म्हणतो, मी सगळ्या गाड्या बनवल्या पण सगळ्या गाड्या एकसारख्या आहेत. म्हणजे शोरूम मध्ये जर लावल्या तर नंबर प्लेट लावल्याशिवाय गाडी ओळखता येणार नाही. सगळ्या गाड्या सेम आहेत. पण त्या विधात्यानं माणसं बनवले जगात, ते वेगळेच बनवलेत. एक माणूस दुसऱ्यासारखा नाही. गाड्यांपेक्षा जास्त माणसाची संख्या आहे पण माणसं ओळखायला येतात, गाड्या ओळखायला येत नाहीत. गाड्या फक्त ओळखतो आपण MH12, MH23, MH14, MH16, अमुक अमुक नंबर. पण माणसं वेगळे निर्माण केलेत. मग दिसण्यात माणूस वेगळा, बोलण्यात माणूस वेगळा, चालण्यात माणूस वेगळा, स्वभावात माणूस वेगळा, विचारात माणूस वेगळा. एका घरातली सारखी दिसणारी, जरासारखी दिसणारी माणसं विचारानं वेगळी आहेत. आणि जर सारखेच निर्माण केले असते त्यानं माणसं, तर आपल्याला पाट्या लावा लागल्या असत्या. MH12, MH23, MH25. त्यानं वेगळं निर्माण केलंय, तसं वेगळं काहीतरी प्रत्येकाला दिलंय. सेम टू सेम जुळे दिसणारे मुलं सुद्धा त्यांच्यात काही ना काही बदल असतोच. आई वडिलांना आणि घरच्या सदस्यांना ते ओळखायला येते, बाकीच्यांना ओळखायला येत नाहीत. पण काहीतरी डिफरन्स आहे. त्यांच्या स्वभावातही बदल आहे, त्यांच्या विचारातही बदल आहे, त्यांच्या बोलण्यातही बदल आहे. सगळा बदल आहे सगळ्यांमध्ये. तसं तुमच्यामध्ये सुद्धा एक बदल ठासून भरलेला आहे. आपल्यात असलेला बदल काय आहे हे स्वतःला ओळखता आलं, मग जग जिंकता येतं तुम्हाला. पुढं स्वर्गीय बाळासाहेबांच्या नंतर स्वर्गीय RR आबा यांच्या जीवनातलं वक्तृत्व बाजूला काढा बरं. मी आज जे लोक सांगतोय तुम्हाला, अटलजी पासून बाळासाहेबांपर्यंत, आज RR पाटलांपर्यंत जी लोक पाहताय तुम्ही, या लोकांनी एक वेगळं नाव या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निर्माण केलंय आणि ते निघून गेले. पण यांचं नाव हे वक्तृत्वामुळे आहे. RR आबा रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक पोर या महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदापर्यंत, उपमुख्यमंत्री पदापर्यंत जातो ते वक्तृत्वाच्या जोरावर. भाषण नसतं तर संधी मिळाली नसती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धनंजय मुंडेला संधी मिळाली वक्तृत्वामुळं. असं काही नाही, ते विरोधी पक्ष नेता केला होता त्यांना इकडे आल्या. वक्तृत्वानं संधी येते आणि वक्तृत्व नसल तर आलेली संधी सुद्धा तुम्ही गमावून बसता. जगात वक्तृत्वाला अनन्यसाधारण किंमत याच्यासाठी आहे. सगळ्याच राजकीय पक्ष पुढे बघा, स्वर्गीय RR आबाच्या नंतर वक्तृत्व या लोकांच्या, मी आताच उदाहरण दिलं स्वर्गीय प्रमोद महाजनांचं. या लोकांच्या आयुष्यातलं वक्तृत्व बाजूला करा बरं. वक्तृत्वच नाही यांच्याकडे. हे आज इथं पटलावरही दिसले नसते, यांचं नावही राहिलं नसतं. पुढं
स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख, सगळे हे होऊन गेलेली नेते आहेत. आता पुढं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनातलं जरा वक्तृत्व बाजूला सारून बघा. नेक्स्ट, आता माननीय राजसाहेब ठाकरे, आत्ताही बघा तुम्ही, वक्तृत्व आहे म्हणून त्यांच्या सभेलाही गर्दी तुफान असते, बोलण्याची एक वेगळी ढब, त्यांचं रुबाबच त्यांचा बोलण्याहून कळतो. रुबाब कशाहून कळतो? नुसते कपडे चांगले घातले म्हणून रुबाब कळत नाही. नुसते चांगले कपडे घातले तर तुम्ही बाह्य अंगानं, बाह्य व्यक्तिमत्वानं चांगले दिसाल, पण तुमचा आवाज कणखर असेल, वाणी कणखर असेल, बोलण्यात ताकद असेल, तर आंतर व्यक्तिमत्व तुमचा फुलल्याशिवाय राहत नाही. आणि तुमचं बाह्य व्यक्तिमत्व तुम्ही चांगले कपडे घालून फुलवाल, शरीराला रंगरंगोटी करून तुम्ही बाह्य व्यक्तिमत्व फुलवाल, पण आंतर व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी आणि खुलवण्यासाठी तुम्हाला वक्तृत्वच अंगीकारावं लागतं. तुमच्या बोलण्याला, तुमच्या वक्तृत्वाला लोक तुम्हाला स्वीकारतात. नेक्स्ट, आता राजकीय क्षेत्रातील मोठी झालेली माणसं पाहिली, भाषणातून मोठी झालेली. आता सामाजिक वक्ते बघू. असं काही नाही फक्त राजकारणासाठी वक्तृत्व पाहिजे. सर आहेत, सर सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यांचं वक्तृत्व त्यांना सामाजिक क्षेत्रासाठी उपयोगाला यावं. इथं अण्णा आंदोलन करते तर अनेक आहेत, पण अण्णांचं नाव घेतलं जातं. अण्णा भाषण चांगलं करतायत. अण्णांनी देशामध्ये एक वेगळं नाव निर्माण केलं वक्तृत्वाच्या जोरावर. सामाजिक क्षेत्रामध्ये आणखीन पुढचे वक्ते आहेत. सगळ्यांना भाषण आहे तर राशन आहे रे बाबा, सिंधुताई सपकाळ म्हणायचे की नाही, भाषण आहे तर राशन आहे रे बाबा. सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुम्हाला वक्तृत्वाची जोड लागते. बरं, अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या फक्त माईच नव्हत्या, अनेकही लोक होते, पण माईंचं नाव जगात सगळ्यांना माहीत झालं. देशात एक वेगळं नाव केलं माईंनी. का? वक्तृत्वाची जोड आहे. तुमच्या सामाजिक अथवा राजकीय क्षेत्राला जर वक्तृत्वाची जोड नसेल तर तुमचं काम करूनही न केल्यासारखं आहे, आणि म्हणून त्याला तुमच्या वक्तृत्वाची जोड पाहिजे. तुम्ही केलेलं काम तुम्हाला जेवढं चांगल्या पद्धतीने सांगता येतं तेवढा दुसरा कोणीही चांगल्या पद्धतीने सांगू शकत नाही. स्वतःचं काम स्वतः जेवढा चांगल्या पद्धतीने सांगू शकतो तेवढा दुसरा तुमचं काम चांगल्या पद्धतीने सांगू शकत नाही. पुढचं, नेक्स्ट, माईने ते भाषणातून सांगितलंय त्यांचं काम. प्राध्यापक शिवाजीराव भोसले सामाजिक वक्ते आहेतच की, इथंच पुण्यामध्ये शिक्षण झालेलं त्यांचं. भाषणाच्या शैलीमधला एक रस आहे त्यांच्याकडं, आणि तो आहे शांत रस. आपण आता नवरस पाहणार आहोत, त्यामधला शांत रस शिवाजीराव भोसलेंकडं. शांत रस म्हणजे काही काहींचं वक्तृत्व हे असं उंच आवाज वगैरे असतो, नवरस. काही काहींचा आवाज असा उंच असतो, नवरसापैकी आपण त्याला वीररस म्हणतो. काही काहींचा आवाज अगदी शांत, समुद्रासारखं शांत भाषण चालतं. काही काहींचा आवाज चढ उतारात राहतो. काही काही करुण रसात बोलतील, काही काही वीर रसात बोलतील, काही काही शांत रसात बोलतील, काही काही विभत्स रसात बोलतील. अशा पद्धतीनं 9 प्रकारच्या रसांनी युक्त जर भाषण असेल तर ते भाषण सगळ्यांनाच आवडतं. मग त्यामधले 9 रस, करुण रस,